जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, गेले 2-3 दिवस झाले सर्वसाधारण माणसाचं डोकं सुन्न करणाऱ्या बातम्या, पेपरमधल्या हेडिंग पेजवर त्याच बातम्या, सोशल मीडियावर तेच व्हिडिओज आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळ्या मीडियावर तीच ती बातमी घोंगावते आहे. ती बातमी म्हणजे ज्याप्रमाणे केंद्रातले पंतप्रधान, त्यांचे सहकारी मंत्री, कॅबिनेट मंत्री त्या जेफ्री एस्टिनच्या फाईल्समध्ये जसे अडकले, त्यांची आणखी चर्चा चालूच आहे. आणखीन ते व्हिडिओ कालांतरानं समोर येतील. त्यावरून देशामध्ये जो गदारोळ सुरू आहे, जो काय म्हणू त्याला आपण, कल्लोळ झाला आहे की स्वच्छ प्रतिमा असणारे पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री, त्यांचं ते धार्मिक धोरण, धार्मिक व्रत, तसे ड्रेसिंग, अनेक कुठं कुठं जातात, कसे कसे डान्स करतात आणि कुणाच्या दबावाखाली येतात, हे खूप ऐकून झालं. पण आता देशातलं आपल्या राज्यात येऊन भेटले आणि आपल्या राज्यात एक नवीनच जेफ्री एस्टिन, काळा कप्तान अशोक खरात उदयाला आला. तसं तर सगळं माहिती आपण ऐकली, सविस्तर वाचली, तर असं समजतं की याचे काळे कारनामे हे 5 ते 6 वर्षापासून चालू होते आणि त्या काळ्या कारनाम्याला साथ देणारे राजकारणी. एका स्त्रीनं तिला अत्याचार सहन होईन गेले म्हणून तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. पण त्यातले त्यात ज्या स्त्रियांच्या आबरू रक्षणासाठी, ज्या स्त्रियांच्या हक्कासाठी, ज्या स्त्रियांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आपल्या राज्यामध्ये एक महिला आयोग आहे आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक महिला रुपालीताई पाटील चाकणकर विराजमान होत्या. पण त्याच त्या काळ्या कप्तानाच्या, त्या भोंदूच्या, त्या विकृत मानसिकतेच्या माणसाच्या शिष्य होत्या. आम्ही तर असंही बातम्यामधून ऐकले की त्या म्हणाल्या, ज्यांना आषाढी कार्तिकीला पंढरपूर घडत नसेल, पांडुरंगाचं दर्शन होत नसेल, त्यांनी याच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि यालाच पांडुरंग समजावं, इथपर्यंत त्यांची गेलेली मजल. काही त्यांचे व्हिडिओ समोर आले, कुठं छत्री धरलेला व्हिडिओ, कुठं पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ, कुठं आणखी दुसरीच पूजा करतानाचा व्हिडिओ, त्यानंतर केक भरवतानाचा व्हिडिओ. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर मन खिन्न होतं. आणि त्या फाईलमध्ये पहिल्यांदा अशी बातमी आली की जवळजवळ 58 व्हिडिओ समोर आहेत म्हणून. आणि आता तर मीडियावर असं ऐकायला मिळते की 100पेक्षा जास्त व्हिडिओ मिळाले आहेत आणि या माणसानं, या काळ्या विकृत कप्तानानं जवळजवळ 500च्या वर महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. याचा विकृत कळस असा होता की मंदिरामध्ये जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पूजा अर्चा आणि ऑफिसमध्ये काळे कृत्य असा याचा धंदा होता. तसं पाहिलं तर याच्यासोबत सुनील तटकरे, दीपक केसरकर, दादा भुसे, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचेही फोटो झळकायलेत. पण
आपण सर्वांनाच दोष देऊ शकत नाही. कोणी कधी काळी कुठे कोणासाठी भेटायला गेला असेल आणि कोणाचा फोटो कोणासोबतही कुठेही काढला जाऊ शकतो, त्यात गैर काही नाही. पण या प्रकरणाची पाळंमुळं ही शोधली गेली पाहिजेत. ज्याप्रमाणे रुपाली पाटील चाकणकरचा राजीनामा घेतला त्याप्रमाणे त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, म्हणजे या प्रकरणाचा छडा लागेल. दुसरी गोष्ट, चाकणकरांना वाचवणारे तटकरे आणि चाकणकराप्रमाणेच अनामिका कापणारे तटकरे यांचासुद्धा राजीनामा झाला पाहिजे आणि यांनासुद्धा अटक झाली पाहिजे, अशी जनमानसाची भावना आहे. आणि या फाईलमध्ये कोण कोण अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार आहेत, या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे. अन्यथा आपण छत्रपतीच्या काळात पाहिलं की एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार झाला तर त्या पाटलांचा छत्रपतींनी चौरंगा केला. आणि हे काय आहे? आपल्या देशातली नारी सुरक्षित आहे का? आपण स्त्रियांसाठी विविध योजना आणतो, विविध घोषणा करतो, पण स्त्री खरंच सुखी आहे का, सुरक्षित आहे का, तिच्या कल्याणासाठी काही होतं आहे का? आणि दुसरी गोष्ट, अमोल मिटकरींनी जे आरोप केलेत त्या आरोपात आता तथ्य वाटायला लागले की आजीदादांच्या बंगल्यासमोर झालेली अघोरी पूजा, तसा आजीदादांचा या अघोरी पूजेवर अथवा कर्मकांडावर विश्वास नव्हता, कारण ते मुळातच म्हणायचे आपला वसा शिव शाहू फुले आंबेडकरांचा वसा आहे, तेव्हा अंधश्रद्धेला ते थारा देत नव्हते. पण यातून या काळ्या खरातचे काही PSR कंपनीशी संबंध होते का, आणि त्या कनेक्शनमधून दादांच्या विमानांचा घातपात घडून आणला का, यासाठी यांचे CDR तपासले गेले पाहिजेत. किंवा या खरातसहित अनेकांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे, हे अमोल मिटकरीचं म्हणणं आज महाराष्ट्रातल्या 100% लोकांना पटते. सुषमा अंधारेंनी ज्याप्रमाणे आरोप केले त्यातील कितीतरी आरोप आज 90-95% पुढे सत्य होत आहेत. रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीच्याच, त्यांनी ज्याप्रमाणे आरोप केले ते हे आरोप आज सत्यात उतरत आहेत. तेव्हा याच्या पाठीमागं कोण कोण आहे, याच्या जे संस्थान आहे त्याच्याकरता आरक्षित पाणी देणारे राजकारणी कोण, नेते कोण, मंत्री कोण, इकडे शेतकरी पाण्याविना दणदण मरत आहेत आणि याच्यासाठी आरक्षित पाणी मिळते, याची ती पद्धत, वैष्णव जेल द्यायचं, वायग्रा कुठून त्यात घालायचा, इच्छे कोणते कोणते राजकारणी मागत होते, त्याचाही छडा लागला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे पहिली विकेट हे रुपाली चाकणकरांची गेली, तशा आणखी किती विकेट जातील आणि जायलाच हव्यात. कारण मुळात हे सरकार मुलांची सुरक्षा करण्यात कुचकामी ठरते, महिलांची सुरक्षा करण्यात कुचकामी ठरते, जातीय दंगे घडवण्यामध्ये कुचकामी ठरते. दंगे जास्तीत जास्त घडत आहेत, जातीवाद वाढतो आहे आणि निखळ राजकारण, समाजकारणाच्या नावानं बोंबाबोंब, विकासाच्या नावाखाली 10 वर्षापूर्वी 2 लाख कोटीचं कर्ज असणारं सरकार आज 11 लाख कोटीच्या कर्जाच्या घरात गेलं आहे. तरी या सरकारला त्याची चिंता नाही. आणि हे सरकार अशा काळे कृत्य करणाऱ्यांना किती दिवस पाठिंबा देणार, हा प्रश्न मोलाचा आहे. तेव्हा हा जो महाराष्ट्रातला एसटीने याला तात्काळ फाशी हे सरकार देईल का, उरलेल्या आरोपींना सहआरोपी करील का, मोक्का कायद्याअंतर्गत याच्यावर कार्यवाही करील का, आणि रुपाली चाकणकराला प्रथम सहआरोपी करून बाकीच्या कुंडल्या बाहेर काढल्या जातील का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. नाहीतर यापूर्वी आपण बरेच पाहिले की सुरुवातीला 8 दिवस 15 दिवस बातम्या होतात आणि नंतर त्यांना निर्दोष मोकळं केलं जातं आहे. अशातला हा प्रकार होऊ नये. कारण महिलांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. ज्या योनीतून आपण जन्म घेतो, जिला आपण आई मानतो, आणि त्या आईवरच जर असे अत्याचार होत असतील तर हे
महाराष्ट्र राज्याला शोभणारं कृत्य नाही आहे, तेव्हा सरकारनं यामध्ये विशेष दक्ष घेऊन, विशेष लक्ष घालून जे जे या प्रकरणामध्ये सापडतील, जे जे आरोपी होतील, त्या सर्वांना शिक्षा केली पाहिजे, एवढीच आपण अपेक्षा धरूया आणि तुर्तास थांबूया. जय जाऊ.